स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण या ठिकाणी नवोदय सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवत आहोत, जे की तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे या ठिकाणी। तर 15 माणसे एक काम 10 दिवसात करू शकतात, तर माणसाची एका दिवसाची मजुरी रुपये 300 आहे, तर मजुरासाठी होणारा खर्च किती असेल। आता या ठिकाणी बघा, एका मजुराची जी हजेरी आहे एका दिवसाची ती किती आहे 300 रुपये, बरोबर आहे। एकूण मजूर किती आहेत तर 15 आहेत, बरोबर। आणि 10 दिवस त्यांनी काम केलेलं आहे, म्हणजेच आपण काय करणार आहे या ठिकाणी गुणिले 10 सुद्धा या ठिकाणी करणार आहे। आता गुणाकार केला 15 त्रिक 45 आणि 45 एके 45 आणि शून्य किती आहेत बघा 1 2 आणि 3, म्हणून 1 2 आणि 3 शून्य या ठिकाणी आलेल्या आहेत। म्हणजेच मजुरांसाठी होणारा एकूण खर्च हा 45,000 इतका असणार आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बरोबर पर्याय आहे। दुसरा प्रश्न बघतोय, एक भांडे पाण्याने 1 पंचमांश भरलेले आहे, ते पूर्ण भरण्यासाठी जर आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती आहे। ठीक आहे, आता सोप्या पद्धतीने सोडवायचं झालं तर या ठिकाणी बघा, एकूण पाणी दिलेलं आहे का, त्या भांड्यात किती मावेल पाणी दिलेलं आहे का, नाहीये। ती भांड्याची क्षमता आपल्याला काढायची आहे, पण या क्षमतेच्या 1/4 किती अंश पाणी हे झालेलं आहे तर 1 पंचमांश, बरोबर आहे। आणि अजून त्यात पाणी किती लागेल अजून ओतलं तर 40, आणि एकूण किती आहे क्षमता x आहे, बरोबर। तर आता या ठिकाणी आपण काय केले, हे 40 इथंच ठेवले, हे x इथंच ठेवले, आणि हे x/5 अधिक होते ते या साईडला आल्यानंतर काय झाले वजा झाले। ठीक आहे, सोडवून घेतलं 5 एके 5x वजा x/5 आणि इथं घेतले 40। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा हे 40 घेतले, आता 5तनं 1 गेला म्हणजे 4x छेद किती झाले 5 झाले। म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी, तर x बरोबर हे 40 तसेच राहिले, आणि हे भागाकारातले 5 होते तिकडे गेल्यानंतर गुणाकारात गेले, आणि गुणाकारातले 4 होते इथं भागाकारात गेले, भाग घालवला 4 एके 4 4 0 0, म्हणजेच x बरोबर 10 50 आलेलं आहे। म्हणजेच त्या भांड्याची पाण्याची क्षमता ही किती असणार आहे तर 50 लिटर इतकी असणार आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक सी या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे। आता 43वा प्रश्न आहे, काय सांगितलेलं आहे बघा इथं 5.5 5.05 5.005। आता हे गणित आपण काय केलेले आहेत, ज्या वेळेला स्वाध्याय सोडवलेले आहेत त्यावेळेला सोडवून दिलेली आहेत, त्यामुळे स्वाध्यायाचे जरी व्हिडिओ तुम्ही बघितला तरीही तुम्हाला मदतच होणार आहे। आणि त्याची जी लिंक आहे ती आपण काय केलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ठीक आहे, यांची बेरीज काय आहे असं विचारलेलं आहे, आपण या ठिकाणी शून्य लिहू शकतो। ठीक आहे, इथं बघा किती आले 5 5 आणि 5 10, हातच्याला 1 5 आणि 5 10 आणि 1 5 आणि 5 10 आणि 1 11, 5 10 15 20 आणि 1 21 2 आले, आणि हे 7 इथं येणार आहे दशांश चिन्ह, म्हणजे उत्तर काय असणार आहे 71.1105। बघा 71.1105 म्हणजे डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर पर्याय आहे। पुढचा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे इथं, तर एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले। आता करीमने रहीमपेक्षा 15 गुण, म्हणजेच रहीम बरोबर काय घेऊया x घेऊया। ठीक आहे, आणि करीमनं काय घेतलं रहीमपेक्षा 15 गुण, म्हणजेच x अधिक 15 गुण जास्त मिळवलेले आहेत। मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले। आता मदनला काय झालं तर रहीमपेक्षा 10 गुण कमी, म्हणून x वजा 10 मिळाले, आणि तिघांना मिळून 110 गुण मिळाले, तर करीमला किती गुण मिळाले होते असं आपल्याला विचारलेलं आहे। आता यासाठी आपल्याला काय करायला लागेल, या तिघांच्या गुणांची बेरीज करायला लागेल। म्हणजेच बघा x अधिक x अधिक 15 अधिक x वजा 10 बरोबर किती असणार आहे तर 110 दिलेलं आहे। x आणि हा x म्हणजेच किती झाले आपले 3x झाले, 15तनं 10 गेले किती राहिले तर 5 राहिले, आणि हे 110। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा हे 3x तसेच राहिले, हे 110 होते, हे 5 इकडे गेल्यानंतर वजा झाले, वजाबाकी केली इथं आले 105, आणि इथं होते आपले 3x।
पण आता हा 3 गुणाकारात होता, इकडे गेल्यानंतर काय झाला, भागाकारात झाला, म्हणजे भाग घालवला तर काय येणार आहे बघा, इथं 3 एके 3, 3 त्रिक 9, 1 राहिले, 3 पाची 15. म्हणजे कुणाचे गुण विचारले आहेत, तर करीमला किती गुण मिळाले असं विचारलेलं आहे. करीमचे गुण म्हणजेच काय आहेत, आपल्याला रहीमचे गुण मिळालेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार आहे, 35 अधिक 15 करणार आहे. म्हणजे 5 आणि 5 10, चले 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, म्हणजेच 50 गुण हे करीमला मिळालेले आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक डी या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघतोय, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईपचे पॉइंट्स द्यायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईबही करा. ठीक आहे. 45वा प्रश्न आहे, गाडी सकाळी 8:40 वाजता गावाकडे निघाली, तेथे दुपारी 2:20 वाजता पोहोचली, तर किती प्रवास केला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे किती तास प्रवास केला असं प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा, सकाळी 8:40 ला गाडी निघाली होती आणि पोहोचली किती, तर 2:20 ला गाडी पोहोचलेली आहे. ठीक आहे. आपण आता बघा 8:40 ते 1:40 पर्यंत जर तास मोजले तर किती तास होतात आपले, तर 5 तास होतात, बरोबर आहे. आणि 1:40 ते 2:20 यामध्ये मिनिटे किती होतात आपली, तर किती होणार आहेत बघा, इथले 20 मिनिटं आहेत, बरोबर आहे. आणि इकडची 20 मिनिटं, म्हणजे एकूण किती मिनिटं झाली आपली, 40 मिनिटे होणार आहेत. म्हणजेच 5 तास 40 मिनिटे इतका प्रवास करावा लागला आहे. ठीक आहे. म्हणजेच यामध्ये बघा पर्याय क्रमांक सी हा बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. 46वा प्रश्न आहे, काय सांगितलेलं आहे बघा, तर 1800च्या 1/25 च्या म्हणजे गुणाकार. ठीक आहे. आणि परत एकदा चे म्हणजेच इथं परत काय असणार आहे, चे 3/20 यांचा दशमांश सममूल्यांक कोणता. ठीक आहे. पण यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक तर पहिला भाग घालवून घ्यावा लागेल. इथे बघा, ह्या शून्याला शून्य गेले, 2 नी भाग जातो, 92 18 आणि 0 0 आले. या दोन्ही संख्याला काय जातो, 5 नी भाग जातो. किंवा एक सोपी पद्धत म्हणला तर इथं बघा 9 त्रिक 27, 270 झाले आणि भागाकारात 25 होते. आता आपल्याला दशमान आणायचं आहे, म्हणजेच आपण काय करू शकतो बघा, 25 चौक किती होतं, तर 100, म्हणून वरती सुद्धा त्या संख्येनं गुणायचं आहे. ओके. म्हणजेच काय झाले बघा, इथं 4 0 0, 4 7 28 आणि 4 दोन्ही किती झाले, 8 9 10 झाले आणि भागाकारात 25 चौक 100 आले. ठीक आहे. ह्या शून्याला ही शून्य गेली, म्हणजे 108 भागिले 10 आले. आणि आता तुम्हाला उत्तर येताना काय येणार आहे बघा, 1 0 असल्यामुळं दशांश चिन्ह कुठे येणार आहे, तर 10.8 येणार आहे. आहे का पर्यायामध्ये बघा, तर यामध्ये पहिलाच पर्याय दिलेला आहे, यामध्ये आपण पुढे शून्यही लावू शकतो. त्यामुळं उत्तर काय असणार आहे आपलं, 10.800 हे उत्तर असणार आहे. तेच जर तुम्ही भाग घालवत बसला असता, म्हणजे 25 नी 90 ला भाग घालवत बसला असता तर थोडं अवघडही झालं असतं. पण या पद्धतीने जर तुम्ही गणित सोडवलं तर ते अजून सोपं. 47वा प्रश्न आहे, काय सांगितलेलं आहे बघा, एक दुकानदार 15 रुपयाला एक बॉलपेन आणि 10 बॉलपेनचे पाकिट 120 ला विकतो. काय सांगितलेलं आहे बघा, एक पेन कितीला विकतो, 15 रुपयाला. ठीक आहे. आणि 10 बॉल पेन म्हणजे 10 पेनचं पाकिट हे कितीला विकतो, तर 120 रुपयाला विकतो. तर अनिशने 22 पेन घेतले आहेत. आता 22 म्हणजेच काय झालं, 10 अधिक 10 झाले, म्हणजेच इथे किती झाले बघा, 120 अधिक 120 म्हणजेच किती झाले, 240 झाले, बरोबर आहे. आता राहिले किती बघा, तर 10 20, 2 पेन राहिले, बरोबर आहे. आता 2 पेनाची किंमत किती असणार आहे, तर 15 दोन्ही 30 रुपये झाले, कारण ते सिंगल पेन झाले, सेपरेट. म्हणजेच इथे किती झाले, अधिक 30 केले, तर इथं 0, इथं 7 आणि हे 2, म्हणजे 270 रुपये त्यांना पडणार आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बरोबर पर्याय. आता 48वा प्रश्न आहे, पुढील संख्या चढत्या मांडणीत लिहा. याचं जे काय उत्तर असेल किंवा पर्याय क्रमांक काय असेल तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला नाही जमला तर तशीही मला कमेंट करा, आपण ते गणित नंतरच्या व्हिडिओमध्ये सोडवून देऊयात. आता बघूया 49वा प्रश्न. आता या ठिकाणी बघा, जर दोन कोणांची बेरीज 180 आहे तर पुढील पैकी कोणता पर्याय शक्य आहे.
आता दोन कोणांची बेरीज, आता ही झाली आपली 180ची, बरोबर आहे, म्हणजे हा पूर्ण कोण काय असणार आहे 180 असणार आहे. बघूया आता पर्याय काय दिलेत त्याच्यावरून आपण ठरवूया. इथं बघा एक काटकोन व दुसरा विशाल कोन असं असणार आहे का? नाही, कारण दोन्हीही काय असणार आहेत आपले काटकोनच असणार आहेत, कारण दोन्ही जर काटकोन झाले तरच त्यांची बेरीज 180 होते, म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा बघा एक लघु कोन आणि दुसरा विशाल कोन, हे शक्य आहे, कारण हा बघा हा लघु कोन झाला आणि हा आपला काय झालेला आहे विशाल कोन तयार झालेला आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. आता दोन्ही विशाल जर घेतले तर 180 बेरीज होणार आहे का त्यांची? नाही होणार आहे. दोन्ही कोण लघु कोन घेतले तरीही सुद्धा आपल्याला 180 बेरीज येणार आहे का? नाही, कारण 90 अंशामध्येच दोन लघु कोन येतात, बरोबर आहे. एखाद्या वेळेला जर हा प्रश्न इथं 90 अंशाचा असता तर दोन लघु कोन हे उत्तर बरोबर असतं, पण या ठिकाणी आपल्याला 180 दिलेला आहे, त्यामुळं पर्याय एक लघु कोन व दुसरा काय असणार आहे विशाल कोन असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी 50वा जो प्रश्न आहे तोही अत्यंत सोपा प्रश्न आहे. तर काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, तर 80 पेक्षा 1/10 ने मोठी असलेली संख्या आहे असं विचारलेलं आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करणार आहे, कारण स्वाध्याय सोडवताना आपण बऱ्याच वेळेला हा प्रश्न सोडवलेला आहे. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही मला कमेंट करा, आपण ते गणित सोडवून देऊया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढची ज्या वेळेला प्रश्नपत्रिका सोडवू त्यावेळेला ते गणित आपण सोडवून देऊयात. पुढचा प्रश्न बघतोय, एका व्यापाऱ्याने आठवड्याचे पहिल्या 4 दिवसात विकलेल्या आंब्यांच्या टोपल्यांची संख्या चित्रलेखात दाखवली आहे. आता इथे बघा ही जी खूण दिलेली आहे म्हणजे आंब्याची एक टोपली आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता मंगळवारी किती विकले, बुधवारी किती विकले, गुरुवारी किती विकले आणि शुक्रवारी किती विकले. तर पुढे प्रश्न काय विचारलेला आहे, जर त्याच्याकडे आणखी 31 आंब्याच्या टोपल्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्याने किती टोपल्या विकल्या असं आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी मोजलं तर इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19 आहेत टोपल्या, म्हणजे विकलेल्या टोपल्या किती आहेत 19 आणि शिल्लक किती आहेत अजून त्याच्याकडे 31, म्हणजे बेरीज केली 9 आणि 1 10, हातच्याला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, म्हणजे एकूण टोपल्या त्याच्याकडे 50 आहेत आणि त्यांनी टोपल्या पुढे प्रश्न काय विचारलेला आहे, तर त्याने किती टोपल्या विकल्या असं आपल्याला विचारलेलं आहे. तर इथं ज्या दिलेल्या आहेत त्या टोपल्या काय आहेत, त्यांनी विकलेल्या टोपल्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी बघा एकूण 50 टोपल्या होत्या आणि त्यातल्या 19 टोपल्या ज्या आहेत त्या त्यांनी विकलेल्या आहेत. ठीक आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. तर या ठिकाणी 52वा प्रश्न काय दिलेला आहे बघा आपल्याला, 980 या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाची पुनरावापर करण्याची अनुमती नसेल किंवा किती नैसर्गिक संख्या बनवता येतील असं आपल्याला विचारलेलं आहे. आता एक अंकी जर संख्या पकडली तर या ठिकाणी बघा 9 आणि 8च येणार आहे. 0 ही नैसर्गिक संख्या आहे का? तर नाहीये, म्हणजेच किती संख्या झाल्या इथं 2 संख्या तयार झाल्या. त्याच पद्धतीनं 2 अंकी संख्या जर तयार केल्या आपण तर 2 अंकी संख्यामध्ये बघा तिथं सुद्धा सुरुवातीला आपला काय येणार आहे तर 9च येणार आहे, म्हणजे 9 किंवा 8 येणार आहे, म्हणजे तिथे पण 2 संख्या आल्या सुरुवातीच्या आणि एकक स्थानला येणारी संख्या ही काय असणार आहे, तर आता समजा 9 सुरुवातीला घेतलं तर राहिल्या परत किती 2 संख्या, म्हणजे तिथे गुणिले काय करतो 2, म्हणजे ह्या किती आल्या आपल्या 4 संख्या झाल्या. ठीक आहे. आणि 3 अंकी संख्या करताना सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. आता 3 अंकी संख्या करताना बघा 0 आपण शतक स्थानाला घेऊ शकणार आहे का? नाही, म्हणजेच परत एकदा ह्या 2 संख्यामधील एक संख्या येणार आहे म्हणून इथं 2 आले. त्याच्यानंतर बघा त्याच पद्धतीने एक संख्या तर गेली, आता राहिलेल्या 2 संख्या होत्या त्या काय असणार आहेत आपल्याला, तर एकक दशक स्थानाला येणार आहेत आणि राहिलेली एकच संख्या असणार आहे ती म्हणजे काय असणार आहे आपली एकक स्थानाला असणार आहे आणि या सगळ्यांचा गुणाकार केला तर 2 दोन्ही 4 आले. तर आता एकूण किती संख्या तयार होतील बघा, तर 2 4 6 झाल्या आणि 6 4 किती झाल्या, तर 10 संख्या आपल्याला काय होणार आहेत तयार होणार आहेत. ठीक आहे. 53वा प्रश्न आहे, काय सांगितलेले बघा, 10 15 24 अथवा 30 यांनी भागल्यावर बाकी उरत नाही अशी संख्या आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघा लसावी काढू शकता, म्हणजेच बघा आता या पद्धतीनेही लसावी काढले तरी चालतील. लसावीचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जवळपास सगळे व्हिडिओ आहेत जे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला महत्वाचे आहेत. ठीक आहे. भाग घालवला तर इथं बघा पहिला सुरुवातीला आपण काय केलं 2 नी भाग घालवला, 2 पंचे 10, हे 15ला भाग जात नाही त्यामुळे ते 15 तसेच आले. इथं बघा 2 के 2 2 दोन्ही 4, 2 के 2 2 पंचे 10 झाले.
परत आता 5 ने भाग घालवला, 5 एक्के 5, 5 त्रिक 15 आणि 5 त्रिक 15 आले इथं, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे 12 तसेच ठेवले. 3 ने भाग जातो, इथं बघा 3 एक्के 3, 3 चोक 12 झाले आणि 3 एक्के 3. आता बघा 4 ला भाग जाणार आहे का इथं, पण 4 एकच संख्या आहे, अजून एक संख्या असती तर आपण भाग घालवला असता. आता काय करतो आपण, या संख्यांचा गुणाकार करतो. म्हणजेच बघा इथं 2 गुणिले 5 गुणिले 3 म्हणजेच किती झाले, 5 दोन्ही 10 झाले आणि 10 त्रिक किती झाले इथं 30 झाले. आणि इथं बघा आपण राहिलेले जे असामायिक अवयव आहेत त्यांचाही गुणाकार करतो लसावीमध्ये. 4 त्रिकम 12 म्हणजेच किती आलेलं आहे, 120 हे उत्तर आलेलं आहे. आणि यामध्ये बघा पर्याय क्रमांक सी हा काय आहे, बरोबर पर्याय आहे. म्हणजेच 120 ला या प्रत्येक संख्येने भाग जाणार आहे. 54वा गणित सोडवतोय, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. आता इथं 54व्या गणितामध्ये बघा, इथं कंस कंस दिलेले आहेत आणि प्रत्येक कंसाच्या मध्ये बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे आता कंचे भागू बे या पद्धतीनं जर गेलो तर आधी आपण कंस सोडवून घेतो आणि कंस सोडवून घेतला तर इथं बघा 2 आणि 1 3, 3 3 गेले, 0 राहिले. इथं सुद्धा 4 आणि 5 9 झाले, 9 9 गेले, 0. 6 आणि 7 13, 13 वजा 13 म्हणजे 0. 9 आणि 8 17, 17 वजा 17 म्हणजे 0. प्रत्येक कंसात 0 येत गेलेला आहे. इथं बघा 12 अधिक 13 म्हणजे 25, 25 वजा 25 म्हणजे 0 आलेले आहेत आणि 0 अधिक 0 अधिक 0 म्हणजे शून्यांची कितीही वेळा बेरीज केली तर उत्तर हे काय असणार आहे, 0च असणार आहे. ठीक आहे. आता बघूया 55वा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. तर प्रश्न आहे बघा, 12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे. आता इथं काय सांगितलेलं आहे, 12 सेमी बाजू, ठीक आहे, आणि क्षेत्रफळ हे 9 सेमी रुंद असलेल्या आयता इतके आहे. आयत आहे आणि त्याची रुंदी दिलेली आहे आपल्याला, किती दिलेली आहे बघा, 9 दिलेली. ठीक आहे. आपल्याला सांगितलेलं काय आहे, तर आयताची परिमिती काढा. आता आयताची परिमिती काढायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, तर आधी लांबी काढून घ्यावी लागेल. आता या ठिकाणी आयताचे म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ हे काय असते, तर बाजूंचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग बरोबर आयताच्या क्षेत्रफळा इतके आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे 9 गुणिले 9 रुंदी आहे आणि लांबी आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. आता इथं 12चा वर्ग म्हणजे आपण काय करू शकतो बघा, 12 गुणिले 12 केले आणि हा 9 गुणाकारात होता, इकडे आल्यानंतर भागाकारात गेलेला आहे. आता भाग घालवला तर इथं बघा 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 एके 3, 3 चौक 12 म्हणजे 4 चौक किती झालेले आहेत, 16 इतकं आलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपलं काढायचं काय आहे, परिमिती. म्हणजेच परिमिती बरोबर काय असतं, तर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर 2 गुणिले हे किती झाले, 25, 25 दोन्ही 50. म्हणजे परिमिती ही किती असणार आहे, तर या ठिकाणी बघा 50 सेमी इतकी असणार आहे. सेमी असणार आहे, चौसेमी नाही, 50 सेमी आहे का इथं. आता इथं बघा पर्याय देताना फिरवून प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय आलं होतं, 50 सेमी आलं होतं, बरोबर आहे. आणि उत्तर देताना मीटर मध्ये दिलेलं आहे. आता परिमिती काढताना चौसेमी मध्ये नसते, त्यामुळे काय झालं, तर ह्याला जर 100 भागलं, ठीक आहे, तर काय होणार आपले, ह्या शून्याला शून्य गेले म्हणजे 0.5 राहणार आहे, 0.5 मीटर राहणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी या ठिकाणी बरोबर असणार आहे. 56वा प्रश्न बघा, या ठिकाणी 4 5 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात असं सांगितलेले संख्या कोणती. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा, ज्या वेळेला सर्वात लहान संख्या म्हणतो त्यावेळेला आपण चढत्या क्रमाने संख्या लिहितो. आता चढत्या क्रमाने लिहिलं तर 0 ही सर्वात लहान संख्या आहे, पण 0 आपण सुरुवातीला लिहिली तर ती 5 अंकी संख्या होणार आहे का, नाही. अशा वेळेला शून्याच्या पुढची संख्या कोणती आहे, तर 3 आहे. तर मग ती 3 संख्या लिहून घ्यायची पहिल्यांदा. ठीक आहे. आता 3 लिहिले, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, इथं 3 लिहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, 0 दिलेलं आहे आणि
5 आणि 4 आहे म्हणजे 4 5 येईल, पण आपली 4 अंकी संख्या होईल. मग आता 5 अंकी करायची असेल तर कुठला अंक रिपीट करणार आहे? जो सगळ्यात छोटा संख्या आहे ती संख्या रिपीट करणार आहे. म्हणजे इथं 3 2 वेळा 0 आले, 3 0 0 आणि नंतर काय येणार आहे आपले 4 5. म्हणजे झाली का बघा 5 अंकी संख्या. म्हणजेच कुठला पर्याय असणार आहे? 3 0 0 4 5 हा पर्याय काय आहे या ठिकाणी? बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. आता पुढचं म्हणजे 57व गणित. आता या ठिकाणी बघा एका व्यापाऱ्याने खरेदी किमतीच्या 2/5 नफा मिळवून ती वस्तू 350 रुपयाला विकली. आता खरेदी किती दिलेली आहे नाही माहित म्हणून एक्स घेऊया. नफा किती मिळालेला आहे त्याला? तर खरेदी किमतीच्या 2/5 म्हणजेच नफा बरोबर एक्स गुणिले 2/5 आणि ती वस्तू 350 रुपयांना विकलेली आहे. तर त्या वस्तूची खरेदी किंमत आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आता खरेदी किंमत अधिक नफा झालेला आहे बरोबर आहे. म्हणजेच इथे काय असणार आहे? नफा बरोबर काय असते आपली? विक्री किंमत असते. खरेदी किंमत किती आहे आपली? एक्स अधिक इथे किती आहेत आपले? 2/5 एक्स बरोबर विक्री किंमत किती दिली होती आपली? 350 दिली होती बरोबर. 5 एके 5 आणि 2 म्हणजे किती झाले? 7 x/5 बरोबर 350. ठीक आहे. एक्स बरोबर हे 350 तसेच राहिले गुणिले हा 5 गुणाकारात गेला आणि 7 काय झाले? भागाकारात आला. 7 एके 7 7 5 35 7 0 0 5 5 25 आणि 5 0 0 गुणाकार केला. आपल्याला विचारलेलं आहे काय? खरेदी किंमत किती आली बघा? 250 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. 58 प्रश्न आहे. 2 दशमान संख्यांची बेरीज किती दिलेली आहे? 167.25 दिलेली आहे म्हणजे 2/5. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 मोठी असेल तर सर्वात मोठी म्हणजे मोठी संख्या आहे असं म्हणजे मोठी संख्या काढायची. मग त्यासाठी एक ट्रिक आहे बघा. इथं आपण ही संख्या काय केली? वजा केली तरी राहिले किती? 5. 12तनं 5 गेले किती राहिले बघा? इथं 7 राहिले. इथं आपले हातचे इकडे दिला होता त्यामुळे 6 झाले होते ऑलरेडी. इथला परत एक हातचा दिला. 16तनं 8 गेले 8 राहिले. 5तनं 1 गेला किती राहिलेले? आपला 4 राहिलेला आहे आणि इथं आला 1 म्हणजे 148.75 आलेलं आहे. ठीक आहे. पण आता यात काय करायला लागेल आपल्याला? परत एकदा 148.75 ला 2नी भागावे लागेल. 2नी भागितलं 2×7 14 2×4 8 दशांश दिला 2×3 6 1 राहिले 2×7 14 परत 1 राहिले 2×5 10 म्हणजे 74.375 ही छोटी संख्या आलेली आहे आणि आपल्याला मोठी संख्या विचारलेली आहे. म्हणजे परत एकदा आपण यामध्ये काय करणार आहे? 50 ऍड करणार आहे. म्हणजे इथं बघा 5 आले, इथं 7 आले, 5 आणि 3 8 आले, 8 आणि 4 12 आणि इथं किती आले बघा? 8 आणि 1 9 म्हणजेच किती आहे? 92.875 हे उत्तर आलेलं आहे. आहे का बघा या ठिकाणी? 92.875 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. आता 59वा जो क्वेश्चन आहे तो बघा. 096 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येची आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार किती आहे? आता हा जो गुणाकार आहे तो तुम्ही काढणार आहे आणि त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये टाकणार आहे. आता 3 अंकी सर्वात लहान संख्या कशी तयार करायची आणि छोटी कशी तयार करायची हेही आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न म्हणजे 60वा प्रश्न आहे जो शेवटचा प्रश्न आहे. एका खोलीची लांबी, रुंदी आणि उंची क्रमशः काय सांगितलेले बघा? 8.25 मीटर, 6.75 मीटर आणि 4.50 मीटर आहे. ही मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी शोधून काढा. आपल्याला काय करायला लागतं बघा? तर दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांचा मसावी काढून घ्यावा लागतो. आता मीटरचं सेंटीमीटर मध्ये केलं तर इथे किती झाले? 825 झाले बरोबर आहे. याचे किती झाले बघा? 675 झाले आणि इथं झाले आपले 450 बरोबर आहे. यांचा मसावी काढायचं तर सामायिक अवयव पहिल्यांदा काढून घेऊया आपण. सामायिक अवयव केलं तर या ठिकाणी बघा प्रत्येक ह्याच्यात 0 आहे त्यामुळे 5 नी भाग घालवला. 5 एके 5 किती राहिले आपले? 3 5 सख 30 2 राहिले 5 5 25 5 एके 5 झाले. परत एकदा किती झाले? 1 राहिले 5 त्रिक 15 2 राहिले 5 5 25 परत एकदा बघा 5 9 45 आणि 5 0 0. ठीक आहे. परत एकदा 5 नी भाग जातो 5 त्रिक 15
एक राहिले, 5 त्रिक 15. नंतर बघा इथं किती आले, 5 दोन्ही 10, 3 राहिले, 5 सत्ते 35 झाले. आणि नंतर किती येणार आहे इथं, तर 5 एके 5, 4 राहिले आणि 5 अट्टे 40 येतात. आता या सगळ्या संख्येला भाग जाणारी संख्या म्हणजेच कुठली आहे, 3. 3 एके 3, 3 एके 3, 3 नव्वे 27 आणि इथं बघा 3 संग 18. आता 11, 9 आणि 6 या संख्येला भाग जाणार आहे का, नाही. मतलब मसावी काढताना आपण काय करतो, तर सामायिक अवयवांचा गुणाकार करतो. म्हणजेच इथं काय आले आपले 5 गुणिले 5 गुणिले 3. म्हणजेच या ठिकाणी बघा 5 5 25 आणि 25 त्रिक किती येतात, तर 75 येतात. म्हणजेच 75 सेमीची जी दोरी असणार आहे किंवा टेप असणार आहे ते योग्य पर्याय असणार आहे. ठीक आहे. आणि मसावी लसावी हे कसं काढायचं जर सोबत नसेल तर याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.